चला आज आपण बनवूया व्हेज फ्राईड राईस। याच्यासाठी लागणारे साहित्य 2 गाजर, 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 मिरच्या, कांद्याची पात बारीक कापलेली आणि फरसबी घ्यायचे 10-12, पाव किलो तांदूळ भिजत घालायचे 1 तासासाठी। पाणी गरम झालं का त्याच्यात मीठ घाला, 1 चमचा तूप घाला आणि भिजत घातलेले तांदूळ त्याच्यात शिजवून घ्या। चला आता आपण भाजी शिजवून घेऊया। 4 पळी तेल घालायचं। आता त्याच्यात कांद्याची पात घालूया, व्हाईट कांदा असतो तो। आता मिरची घालून घेऊया, अद्रक घालायचं बारीक केलेलं लसूण घालूया। चांगलं परतून घ्यायचं ते आणि मग फरसबी घालायची त्याच्यात, ती चांगली शिजवून घ्यायची। आता तो आपण भात शिजवून घेतलाय तो घालूया त्याच्यावर। आता मिक्स करून घेऊया सर्व। मिक्स झाल्यावर सर्व मग त्याच्यावरती गाजर घालूया बारीक किसलेला, ते पण मिक्स करून घ्या व्यवस्थित। चवीनुसार मीठ घाला त्याच्यात। हिरवी कांद्याची पात घाला। आता मिक्स करा व्यवस्थित। आपण याच्यात सॉस काही वापरले नाही, पण तुम्हाला पाहिजे असेल तर सोया सॉस, चिली सॉस टाकू शकता। 5 ते 7 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्याला वाफेवर शिजवून घ्यायचं। हा आपला तयार झाला आता व्हेज फ्राय राईस। यासोबत खाण्यासाठी आता आपण बनवूया शेजवान चटणी। 2 चमचे तेल, छोटी वाटी सफेद कांद्याची पात घालायची त्याच्यात, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्या, त्या एकदम बारीक कापून घ्या। लसूण चांगलं शिजवून घ्यायचं। आता आपण त्याच्यात घालूया चिंगची शेजवान चटणी। एक छोटी बॉटल असते ती पूर्ण घालायची। ती आता चांगली मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालायचं त्याच्यात। आता त्याच्यात टोमॅटो सॉस घालूया 5 चमचे। आता त्याच्यात 1 छोटा चमचा साखर घालूया, थोडं गोडपणा यायला। हिरवी कांद्याची पात घालायची थोडी। आता कांद्याची पात घालून त्याला मिक्स करायची, चांगली शिजवून घ्यायची। आता तयार आहे आपला व्हेज फ्राय राईस आणि शेजवान चटणी।